फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण इडली सांबारसाठी लागणारा सांबार आणि चटणीची रेसिपी बघूया. तर कढईमध्ये तेल तापवून घेतले, त्यामध्ये बेसिक मसाले टाकले, नंतर बारीक चिरलेल्या मिरच्या, लसण आणि क्यूब शेपमध्ये कापलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यामध्ये बेसिक व्हेजीस टाकायच्या, म्हणजे गाजर, बीटरूट, दुधी भोपळा, कोहळं, जे आपण घरी भाज्या असेल अवेलेबल त्या व्यवस्थित बारीक बारीक चॉप करून टाकायच्या, परतून घ्यायच्या. त्यामध्ये मी हळद, सांबार मसाला, मीठ टाकून शिजत ठेवलं. आता इथे रात्रभर भिजतलेली तुरीची डाळ 1 वाटी भिजवून घेतली होती, ती त्याची पेस्ट करून मी या भाजीमध्ये मिक्स करणार आहे. तुम्ही शिजवून पण टाकू शकता. पेस्ट करून टाकली तर लवकर शिजते आणि व्यवस्थित म्हणजे टेस्ट पण खूप बढिया येते. ठीक आहे. त्यामध्ये मी चिंचेचा कोळ आणि गूळ टाकून घेतला आणि गरम उकळतं पाणी टाकून व्यवस्थित शिजत ठेवला. आता आपण चटणी बघूया. शेंगदाणे, खोबरं, अद्रकचा तुकडा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मीठ टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. आणि ही जी पेस्ट आहे आपली चटणी नारळाची, त्याला आपण तडका लावूया. उडदाची डाळ, लाल मिरच्या, मोहरी आणि कढीपत्ता. इतका मस्त सुवास सुटते घरभर आणि खायला इतकं टेस्टी लागते, विचारूच नका. हॉटेलची चटणी वगैरे पण फेल, इतका बढियापैकी उडीपी स्टाईल घरच्या घरी सांबार, चटणी आणि इडली रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कॉमेंट करा कशी झाली.